बॉस मुली पोहोचल्या पण सुखरूप नाही. म्हणजे? कारण हे गाडी असे चालवत होते की आतमध्ये मुली आपटत आपटत उलट्या करत पोहोचले. ए फातिमा, अरे मला बॉसच बोलले होते हा हत्ती 200च्या स्पीडनी चालव. पण बॉस किती जोरात चालवला तरी 110च्या पुढे गेलो नाही बॉस. बरं, मेडिकल? हो, मेडिकल झाले. आणि निशी सुखरूप घरी पोहोचले. गुड जॉब. किती वेळ झाला अजून कसे आले नाही ते? रेखा, अगं काय एवढी अस्वस्थ होतेस? पोलीस स्टेशन आहे ते. हा, बरेच सोपस्कार असतात तिथे. या कागदावर सह्या करा, त्या कागदावर सह्या करा, याचा जबाब घ्या, त्याचा जबाब घ्या. तुला बरं माहिती आहे हे सगळं? मला कसल्या डोंबलाचं माहितीये? तर ती वसुधा घरी आल्यावर काय काय बोलायची ना, ते आपलं माझ्या कानावर पडायचं. आई, मी पाया पडते तुमच्या. त्या बाईचं नाव घेऊ नका. आता एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडतोय आपण. पुन्हा मनस्ताप नकोय मला. अगं मी फक्त सांगितलं. तसंच तिच्या लेकीला पण सांगत जा ना कधी. आपण एवढ्या संकटात असताना ती कुठे आहे? इथे घरात थांबायचं, आधार द्यायचा तर नाही. बाहेर गेली अनाथ आश्रमात. नाही तर काय, ते रक्ताची नाती जपायची नाहीयेत आणि बाहेरची नाती जोडायची आहे तिला. बघितलं का कोण आलंय ते? निशू, हळू 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 ये बाळा. शांत हो बाळा. कशीस बाळा? तुला मारलं का ग त्यांनी? काय आपल्या सोन्यासारख्या लेकीची काय अवस्था केली आहे त्यांनी? आज देवीचे आणि पोलिसांचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला. आज आमच्या घरची लेक खरी सुखरूप परत आलीये. आई, अगं त्यांना एका वेगळ्या टीमने वाचवले. पोलीस स्वतः म्हणाले स्पेशल टीमनं स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांना वाचवले म्हणून. या सगळ्या मुलींना. ते कुणीही असो, ते समोर आले ना की पाय धरणार आहे त्यांचे. तरी तू हलू नको ना, असाच राहणार इथे. तू जवळ ये थोडासा, इकडे ये. आलो. हा, अरे हे असं एवढं काय फाडून ठेवलंय? गेल्या काही वर्षात, रादर काही दशकांमध्ये आपल्या शहरामध्ये जे काही गुन्हे घडतायत ना, त्यामागे आपल्या शहरातली एक खूप मोठी व्यक्ती आहे असा मला संशय आहे. पण त्या व्यक्तीचा चेहरा अजून आपल्या समोर आलेला नाहीये. आणि वसुधाच्या केसमध्ये सुद्धा तीच व्यक्ती इन्व्हॉल्व आहे. तुम्ही लाच मागितली आणि ती घेतली अशी तक्रार आली आमच्याकडे. मी? मुलींना सोडवलंय आपण आज, पण तो गुलाब आजही आपल्या हातातून विसरलाय. तो निदान कसा दिसतो एवढं तरी आपल्याला कळायला हवं होतं. तो कसा दिसतो, कसा राहतो, त्याचा आवाज कसा आहे, त्याच्याबद्दल काहीतरी कळलं असतं ना तरी आपल्याला खूप मोठा क्लू मिळाला असता. त्या माणसाने स्वतःला मारून घेतलं नसतं ना तर 100% काहीतरी क्लू मिळाला असता. पण ज्या अर्थी त्या माणसाने स्वतःला मारून घेतलंय ना त्याला खूप मोठी भीती असणार आहे. इतकी मोठी भीती जी मरणापेक्षाही जास्त आहे. गुरुजी, गुरुजी हा सौदा नाही होणार. मुलींना पोलिसांनी सोडवलं गुरुजी. काय हा सौदा खूप महत्वाचा होता गुलाब. आपला कोणी माणूस हाती लागला का? खूप मोठं चक्रव्यूह आहे जे आपल्याला भेदावंच लागेल. करेक्ट, ॲट एनी कॉस्ट. या फोटो मधला हा जो द्वाररक्षक आहे ना, हे जे शिल्प आहे हे शिल्प त्या किल्ल्यावरती होतं. आणि हा फोटो पण त्या किल्ल्यावरतीच काढलेला आहे. टेक्नो, मला एक गोष्ट सांग. तू ज्यावेळेस या किल्ल्याची इन्फॉर्मेशन सांगत होतास त्यावेळेस तू काय काय सांगितलं होतंस? हा किल्ला एक टुरिस्ट स्पॉट होता. हां, ओके.
आणि हा त्या काळातला फोटो आहे ज्या काळात हे फोटो काढणं वगैरे खूप महागडं प्रकरण होतं, कारण सगळ्यांकडे कॅमेरे नसायचे. हो बरोबर आहे. तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो, हे असे कॅमेरे कोणाकडेच नसायचे तेव्हा. आणि अशा ठिकाणी तर 100% फोटोग्राफर असायचा. हो. मी जेव्हा आहे ना मुंबई पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मुंबईला आलतो, त्यावेळेस मी गेटवे ऑफ इंडिया समोर या असा उभा राहून फोटो काढला होता. पण जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस माझ्या बायडीने तोच गेटवे ऑफ इंडियाचा असा धरून फोटो काढला होता. कत्री, तुझं जे काही कनेक्शन आहे ते कामाला. त्या काळातले जे कोणी फोटोग्राफर्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मिळव आणि या फोटोग्राफरला शोधून काढ. यस बॉस. बॉस पण त्याने काय होणार आहे? हा फोटो बघ ना, किती जुना आहे. आणि त्या फोटोग्राफरच्या लक्षात पण नसेल की आपण हा फोटो कधी काढलाय. त्याला कसं कळणार? केडी, तुझ्या लक्षात नाही येते. आपण जर त्या फोटोग्राफर पर्यंत पोहोचलो तर आपल्याला काय सापडेल आपल्यालाच माहित नाहीये ना. म्हणजे हे बघ, कदाचित त्याच्याकडे या फोटोची आणखीन एक कॉपी असेल तर त्या फोटोमध्ये आपल्याला तुझ्या वडिलांचा चेहरा बघता येईल आणि मग आपल्याला तुझ्या वडिलांपर्यंत पोहोचता येईल.